डॉक्युमेंट अपलोड ह्या भागामध्ये आपल्याला 31 मार्च 2024 ची बॅलन्स शीट, जमा आणि खर्च तसेच बचत गटाची थकबाकी या सर्व दस्तऐवजांचे फोटो काढून या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम MSRLM VO या ॲपमध्ये लॉग इन करा. युजरनेम व पासवर्डमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आपण रजिस्ट्रेशन करताना दिला होता आणि ज्याच्यावर OTP आला होता. लॉग इन झाल्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी वरती डाव्या बाजूला 3 आडव्या रेषा असलेलं एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर डॉक्युमेंट अपलोड हा पर्याय आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. इथे बॅलन्स शीट, इन्कम अँड एक्सपेन्सेस आणि लोन स्टेटमेंट अशा 3 डॉक्युमेंट्स म्हणजेच दस्तऐवजांची नावे दिसतील. सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स शीट अपलोड करण्यासाठी बॅलन्स शीट ह्या पर्यायावर क्लिक करा आणि सगळ्यात खालती कॅमेरा आणि गॅलरी असे 2 ऑप्शन्स दिसतील. या दोन्ही ठिकाणाहून आपल्याला फोटो अपलोड करता येतो. कॅमेरावर क्लिक केलं तर तुम्हाला फोटो काढता येईल. आता आपल्या ग्रामसंघाची जी बॅलन्स शीट आहे तिचा फोटो काढा आणि खालती उजव्या बाजूला एक बरोबरची खूण दिसेल, त्यावर क्लिक करा. मग खाली दिलेल्या अपलोड ह्या बटनावर क्लिक करा. नंतर ओके बटनावर क्लिक करा. फोटो अपलोड झाला की उजव्या बाजूला हिरव्या रंगामध्ये टिक येईल. गॅलरीमधून फोटो अपलोड करताना योग्य तितके फोटो सिलेक्ट करा आणि ॲड बटनावर क्लिक करा. नंतर अपलोड बटनावर क्लिक करा व पुढे ओके बटनावर क्लिक करा. म्हणजे फोटो अपलोड होऊन हिरव्या रंगामध्ये टिक येईल. हे अपलोड झालेले फोटो तुम्ही चेक करू शकतात. त्यासाठी तुम्हाला व्ह्यू या बटनावर एकदा क्लिक करावं लागेल. जर फोटो बरोबर नसेल किंवा चुकीचा असेल तर तुम्ही तो डिलीट पण करू शकतात. त्यासाठी वरती उजव्या बाजूला डिलीटचे बटन दिलेले आहे, त्यावर क्लिक करायचं म्हणजे फोटो डिलीट होईल आणि परत नवीन फोटो अपलोड करता येईल. अशाच पद्धतीने जमा आणि खर्च या अहवालाचा फोटो अपलोड करण्यासाठी इन्कम अँड एक्सपेन्सेस ह्यावर क्लिक करा आणि फोटो अपलोड करा. तसेच पुढे बचत गटाच्या थकबाकीच्या अहवालाचा म्हणजेच DCB रिपोर्टचा फोटो अपलोड करण्यासाठी लोन स्टेटमेंटवर क्लिक करा आणि फोटो अपलोड करा.